आज सकाळी मी काही नाश्ता नव्हता केला, पण मी जेवण केलं होतं 11-11:30 वाजता रोजच्या प्रमाणे. पण आज काय होत होतं काय माहीत, मला सारखी भूक लागत होती, काय माझं पोटच भरत नव्हतं. तरी मी मग बाळांना दुपारी खायला पालकची ग्रेव्ही केली होती, ती भाकरीसोबत आणि भातासोबत त्यांना खायला घातली. आणि मग मी बनवली माझ्यासाठी मॅगी बनवली. तर मल्हारला असं वाटत होतं खावा नाही का मॅगी, असं काहीतरी वेगळं वाटतं. तर मग त्याला माहिती आहे तिखट वगैरे असेल, त्यामुळे आकारचा नको म्हणायचा तसं मला खाऊनच देत नव्हता. शेवटी मग फोन चालू केला तर व्हिडिओ शूट करायला, तर तो बाहेरच गेला निघून. तर मग बाहेर पण दोघांची चांगली मजा चालू होती. मग तेवढ्या वेळात मी पण खाऊन घेतलं. तर बघा मल्हार बसले दोघे गाडीवरती आणि चिकू मस्त बाळाला घेऊन फिरतो. माझं कसं बाळ चिकू आहे तसं चिकूचं बाळ आहे हे, तो त्याला घेऊन फिरतोय मस्त. तर चिकू खेळतोय म्हटल्यावर मल्हारला वरती कंटाळा आला, तर तो लगेच खाली उतरला. तर मग मी काय केलं, त्या बाळाला चिकूच्या पोटाशी बांधलं, म्हणजे ते बाहुल्याला. आणि मग त्याला खूप मजा वाटली काहीतरी असं वेगळं. तर तो खूप मस्त खेळत होता. टोपी अडकली मध्ये गाडीमध्ये, तर सकाळी घेतली तिथं घालायला ना मल्हारने. तर ती मग मी मल्हारच्या डोक्यात टाकली, तर त्याला तर काहीच नको असतं डोक्यात. शेवटी मग आता म्हटलं संध्याकाळची वेळ झाली होती, 5:30 वगैरे वाजले होते. मग म्हटलं आता काय करायचं. भाजीला तर आईने आणला होता भोपळा, डांगर भोपळा. ते आमच्या मागे घरामागे आलेलं आहे ना डांगराचं. तर बघा मी मॅगी पण खाल्ली 4 वाजता. मला परत 5:30 वाजता भूक लागली. मी 2-3 खारी पण खाल्ली चहासोबत. कधी कधी काय होतं काय ना, असं मी जेवले होते तरी पण मॅगी पण खाल्ली, तरी पण मला भूक लागली. परत मी खाल्लं. जाऊ दे म्हटलं किती जाड व्हायचं, हो दे, भूक लागली तर काही खाल्लं तर पाहिजेच ना. तर मग मी तो डांगर भोपळा म्हटलं चहा वगैरे झाल्यानंतर म्हटलं कापावं. तर तो कापायला मला 10-15 मिनटं लागले इतके, नाही का. मोठा होता ना खूप तो, आणि सुरीने कापायला थोडं अवघडच जाते. तर तोपर्यंत मयुष आणि मल्हार गेले होते आजीबाबांसोबत फिरायला, राऊंड मारायला बाहेर. कारण आज दिवसभर त्यांना बाहेरच काढलं नव्हतं अजिबातच ना. तर मग ते घरातच होते, तर कंटाळले होते. तर मग आजीबाबा दोघांसोबत गेले होते दोघे पण मस्त फिरायला. तर मी म्हटलं तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी केली. मी भोपळा कापतच होते, किती वेळ कापत होते. खूप दिवसातनं बनवायचा होता भोपळा, कारण ह्या वर्षी काही डांगराचे आळे एवढे असे आलेच नाही ना. खूप दिवसातनं भेटला, मी पहिल्यांदाच केला. तर मग आणलेला मी, पण विकत आणला होता घरामागे. आता हा पहिल्यांदाच सापडला, पण चांगला आहे. तर फायनली अशा प्रकारे माझा झाला डांगर कापून एवढा मोठा. त्यातला मी अर्धा तासच ठेवला आणि म्हटलं बघू नंतर बनवता येईल. तर मग मी नव्हते बनवणार भाजी बनवणार होत्या आई. तर मिरची, लसूण आणि शेंगदाणे आणि थोडीसं जिरं हे सगळं मिरची वाटून घेतली मसाल्यामध्ये.